सुशील आणि शशांक हगवणे यांनी पिस्तुलाचं लायसन्स मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केली होती। तो अर्ज मंजूर करून घेण्यासाठी त्यांचे मामा आणि तत्कालीन पोलीस अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांची सही असल्याचं आता समोर येत आहे। बनावट कागदपत्रांची खातरजमा न करता पोलिसांनी अर्ज मंजूर केला होता आणि त्यावर जालिंदर सुपेकर यांची ही सही होती। शस्त्र परवान्याचा निर्णय घेण्यासाठी 5 जणांची समिती असते, ज्यात पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त तसंच लायसन्स विभागातील एकाचा समावेश असतो। सुपेकर यांनी त्यावेळेचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून भाच्यांच्या शस्त्र परवान्याची फाईल मंजूर करून घेतली आणि नोव्हेंबर 2022 मध्ये परवान्यावरती सही केली। पण या सगळ्यावरती पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलंय, पण हे स्पष्टीकरण देताना ते जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतायत असंही जाणवतंय। हगवणेंना शस्त्र परवाना देण्यास कोथरूड आणि वारजेचे पोलीस जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केलाय। पोलीस आयुक्तांनी शस्त्र परवान्यावरती सही केल्याचं सुपेकरांनी सांगितलंय। आधी पोलीस ठाणं आणि मग पोलीस उपायुक्तांकडून प्रस्ताव येतो आणि त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी अतिरिक्त आयुक्त प्रशासन म्हणून माझ्याकडे प्रस्ताव पाठवला। पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर अंतिम सही केली असं स्पष्टीकरण सुपेकरांनी दिलंय।